खरेदीचा सुवास, सुवर्ण शक्तीवर आमचा पूर्ण विश्वास. आरोग्याचा गोल्डन मंत्र, सुवर्ण शक्ती हळद पावडर. फक्त हळद नाही तर आरोग्याची खाण, सुवर्ण शक्ती आहे महाराष्ट्राची शान. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे. उद्योग विश्व या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. धाराशिव MIDC मध्ये भारत खपाले आणि सुवर्णा खपाले यांनी एक उद्योग सुरू केलेला आहे आणि तो उद्योग आहे डाळ उद्योग असेल, त्याचबरोबर मसाले उद्योग आहे. आणि त्यांनी हा उद्योग कसा सुरू केला आपण त्यांना विचारूयात. सर, काय सांगाल तुम्ही? खरं तर तुम्ही उद्योगामध्ये येण्या अगोदर काय करत होतात? मी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC मध्ये या सब डिव्हिजनला पाणी पुरवठ्यावर मी कार्यरत होतो, ड्युटी केलेली आहे. परंतु ह्या गेली 35 वर्ष MIDC मध्ये मी जी नोकरी केली, त्यावेळेस पासून माझ्या मनात एक प्रचंड मोठी एक इच्छाशक्ती आणि संकल्पना होती की काहीतरी आपण एक छोटा मोठा व्यवसाय उद्योग करायचा. मग ह्यातूनच आमच्या पत्नीला पण मुळातच पहिल्यापासून कष्ट करण्याची प्रचंड म्हणजे तिच्यात एक इच्छाशक्ती. तिनं स्वतः आमच्या कौटुंबिक जीवनात सुद्धा शिलाई मशीन वगैरे इत्यादी घरगुती कामं करायची आणि तिची मानसिकता खूप मोठी होती की आपण हा व्यवसाय करू, की एक मसाला उद्योग, डाळ मिल अशा स्वरूपात आपण व्यवसायाला सुरुवात करू. म्हणून आम्ही दोघांच्या संकल्पनेतून या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवात करताना बी आम्हाला खूप अडचणी आल्या. म्हणजे बँकेच्या आलेल्या आहेत, म्हणजे आमची फाईल झालेली नाही बँकेची. मग मी सेवानिवृत्तीनंतर जे मला काही महामंडळाकडून माझे जे सेवानिवृत्तीचे पैसे मिळालेले होते ते पूर्ण पैसे मी मशिनरी मध्ये गुंतवले. थोडंफार कच्चा माल खरेदी करण्यासाठी गुंतवले. मग त्याच्यातूनच पुन्हा ग्राहकांच्या जे आता तूर डाळ, उडीद, मूग, हरभरा डाळी वगैरे कस्टमरच्या बी करून देतो. आम्ही पण आमच्याकडून तूर, मूग, उडीद आणि हरभऱ्याची डाळी आम्ही आमच्याकडून माफक दरात, म्हणजे कंपनीच्या आमच्या जे प्रोडक्ट कॉस्ट आहे त्याला गृहीत धरून बाजारापेक्षा साधारण किमान 1-2 रुपये तरी कमी भावाने आम्ही इथं विक्रीस ठेवलेले आहेत. सोबत परत पुन्हा आम्ही हळद एक चांगल्या पद्धतीची साधारण आम्ही सांगलीवरून राजापुरी नावाच्या हळकुंड आम्ही इथं स्वतः मागवून ते स्वतः आपल्या मशीन मध्ये दळून पॅकेजिंग करून आपण माफक दर म्हणजे कमीत कमी 270 रुपये किलो प्रमाणे आम्ही आता सध्या देत आहोत. अतिशय उत्कृष्ट म्हणजे हळद आहे. तसंच लाल तिखट आम्ही स्वतः तयार केलेला आहे. आम्ही मिरची मागवताना तेजा, शंकेश्वरी, बेडगी, परत C5 अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या पण आम्ही होलसेल दरातच ग्राहकांसाठी बी उपलब्ध करून ठेवलेले आहेत. आणि आम्ही पण त्याच जे तिखट वगैरे आहे, लाल तिखट, काळं तिखट तयार करून आम्ही ग्राहकाला देतो. आणि त्याचं पण मिरचीचा दर पण अगदी माफक बाजारापेक्षा कमी ठेवून आणि कुठल्याही प्रकार त्याच्यावर पाणी मारलेलं नाही किंवा वाळवलेल्या चक्क मिरच्या चांगल्या आणि 24 प्रकारचे मसाले वापरून आम्ही स्वतःच ब्रँड सुवर्ण शक्तीच्या ब्रँडच्या नावे स्वतःचे मसाले तयार केलेले आहेत. म्हणजे त्याच्यात लाल तिखट आहे, काळा मसाला आहे. असं हळूहळू आमची आता एक 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 पद्धतीनं म्हणजे व्यवसायातलं सुरुवात आहे सध्याची. आता अनेक लोकांना हा आमच्या व्यवसायाबद्दल किंवा इथं माहीत नसल्यामुळं थोडं ग्राहकांचं म्हणजे सध्या तुटवडा जाणवतोय आम्हाला, म्हणजे असं किंवा मार्केटमध्ये आम्ही अजून पोहोचू शकलो नाही. मालाची उत्कृष्ट दर्जा क्वालिटी आहे आमची. हळूहळू होईल ते. आमची इच्छाशक्ती मोठी, आम्ही ग्राहकापर्यंत पोहोचू या तयारीनेच आम्ही उतरलेलो आहे. आणि ग्राहकाला उत्कृष्ट सेवा देणे हे एकच ध्येय आम्ही
स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने जे आम्ही व्यवसायात आलेलो आहेत आणि ती सेवा आम्ही देण्याची तयारी ठेवलेली आहे. समर्थाच्या कृपेनेच आम्ही स्वामी समर्थ ॲग्रो इंडस्ट्री नावानेच व्यवसाय पण सुरू केलेला आहे आम्ही. खरं तर तुम्ही औद्योगिक विकास महामंडळामध्ये नोकरीला होतात आणि खरं तर नोकरी झाल्यानंतर असं असतं की आपण आता निवांत आयुष्य घालवावं आणि शांत घालवावं, लेकराबाळात नातवात ह्याच्यामध्ये आयुष्य घालवावं असं वाटलं. मग तुम्हाला घालवावं असं वाटतं, तर तुम्हाला असं का वाटलं की आपण एखादा उद्योग व्यवसाय सुरू करावा? मुळात म्हणजे आम्ही दोघंही शून्यातूनच इथपर्यंत आलेलो होतो आणि आमच्या पत्नीची जी प्रचंड इच्छाशक्ती होती की आपण काहीतरी व्यवसाय करू. आपण एवढं स्वतः इथपर्यंत आपलं कष्टातून इथपर्यंत आलो तर आपल्याला एखादा छोटा मोठा व्यवसाय करून आपल्या लोकांची सेवा बी करता येईल आणि तिच्या इच्छेतूनच ही निर्माण झालेलं स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नाला आकार देण्यासाठी मी तिच्या पाठीशी कायम उभा आहे, राहणार. आणि त्या बाबतीत प्रचंड मेहनत आहे. ती किमान 12 तास कंटिन्यू ती स्वतः या व्यवसायात तिचं कष्टाचं योगदान आहे. आता वस्तुस्थिती मसाले सगळे स्वतः तयार करते. डाळीचं पूर्ण ऑपरेटिंग मशीन स्वतः तिनं पूर्ण A to Z सगळ्या प्रकारच्या डाळी स्वतः ऑपरेट करून स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करू शकते. मसाले तर स्वतः तयार करू शकते. आणि ती तिची जी प्रचंड ताकद आणि इच्छाशक्ती आहे, तिच्या पाठीशी उभा राहणं हे कर्तव्य माझं होतं आणि ती मी पार पाडतच आहे. ताई, तुम्ही काय सांगाल? खरं तर रिटायर झाल्यानंतर देखील तुमच्या स्वप्नासाठी, तुमचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुमचे पती प्रयत्न करतायत. काय सांगाल तुम्ही? त्यांची खूप इच्छा होती मी काहीतरी व्यवसाय म्हणजे त्याच्यात करावं म्हणून ते डाळ मिल चालू केली. परत मिरची मसाल्याचा उद्योगाचं चालू केलं. त्याला मी पूर्ण वेळ देते. आम्ही सकाळी 9:30ला येतो, संध्याकाळच्या 10 पर्यंत आम्ही इथं थांबतो आणि पूर्ण सगळा ते लोक 6ला जातात, कामगार लोक. नंतर राहिलेला आम्ही पूर्ण व्यवसाय ते करून टाकतो. डाळीचं जे आहे ते उद्या मग त्यांनी त्यांचं पुढचा प्रोसेस करतात. आम्ही करून ठेवली संध्याकाळी. हा, व्यवसाय चालू आहे आमचं म्हणजे सध्या. तुम्ही काय सांगाल? उद्योजक होण्यासाठी माणसामध्ये काय असणं आवश्यक आहे? प्रचंड जिद्द, चिकाटी आणि संघर्ष करण्याची. म्हणजे कुठलंही यश सहजासहजी माणसाला कधीच मिळत नाही. त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते आणि करावी. प्रयत्न केल्यानंतर आणि माणसाला यश आज न उद्या मिळणार आहे आणि मिळतेच, ही एक आत्मविश्वास. आणि आपण ज्या क्षेत्रात उतरलो, ज्या व्यवसायात उतरलोय, त्या व्यवसायाला समरस होऊन स्वतःचा वेळ बी द्यावा लागतो. प्रचंड म्हणजे आपलं स्वतःचं योगदान झालं पाहिजे. किंवा मी कुठला तरी व्यवसाय टाकलाय, मी 4 माणसं कामाला लावले, मी स्वतः काय नाही केलं, तर तशाने माणूस सहजी यश मिळत नाही. मग स्वतः केल्यानंतर सर्व गोष्टीचा एक अनुभव बी पाठीशी राहतो आणि आपल्याला स्वतःला एक समाधान असतं त्या व्यवसायातलं. आणि आपल्याला आलेलं यश हे आपल्या कष्टामुळेच मिळू शकतंय. त्यासाठी कष्ट करण्याची माणसाची तयारी असावी लागते. आणि त्याला वयाचं बंधन कुठलंही नाही. माणसाची जर इच्छाशक्ती जर असेल तर माणूस सक्सेस व्हायला वेळ पण लागत नाही आणि तुम्हाला यश प्राप्त होते. ताई, तुम्हाला एक प्रश्न आहे. खरं तर महिलांनी देखील उद्योगामध्ये उतरलं पाहिजे. वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनेचा देखील लाभ घेतला पाहिजे. तुम्ही कसं सांभाळता हा व्यवसाय? मी सकाळी 9:30ला इथे येतो. आल्यानंतर मग डाळ बनवणे, नंतर मिरची मसाल्याचं असलं तर ते उन्हात घालून ते परत वाळवलं की त्याचं मिरची पावडर बनवणे. मिरची पावडर बनवल्यानंतर काळा तिखट असलं तर ते मसाला पूर्ण भाजून घेणे चुलीवर भाजून नंतर ते मशीन मधून तयार करून विक्रीसाठी आपलं मिक्सर मशीन आहे. आणि 24 प्रकारचे मसाले वापरतो. 24 प्रकारचे मसाले आम्ही आणलेले. आपल्याकडे डाळ, कोणत्या कोणत्या डाळी तयार होतात आणि कोणते मसाले आपण तयार करतो
आणि हळद या संदर्भात देखील आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल तुम्ही? आता आम्ही डाळीमध्ये तूर डाळीमध्ये पांढरा जी तुरी आहेत त्याची तूर डाळ विना पॉलिश म्हणजे नॅचरल आम्ही डाळ तयार करून ग्राहकांना देतो. आणि परत पुन्हा हरभऱ्याची डाळ, उडीद, मूग या 4 प्रकारच्या डाळी आपल्या इथं मशीनवर आपण स्वतः नॅचरल पद्धतीच्या तयार करून देतो ग्राहकांना. आणि कस्टमरच्या पण आलेले जे डाळी वगैरे आहेत त्या पण आपण बनवून त्यांना तयार करून देतो. आमच्याकडून पण ह्या 4 प्रकारच्या डाळीचं आम्ही स्वतः बाजारातून माल खरेदी करून तयार केलेला माल आम्ही विक्रीला ठेवलेला आहे. त्याचबरोबर राजापुरी हळकुंड सांगलीवरून आम्ही मागवलेलं आहे. त्याचं ते इथं दळून त्याचं हळद पावडर आम्ही इथं तयार करून विक्रीला ठेवलेली आहे. परत पुन्हा लाल तिखट आहे, काळा मसाला आहे. किती प्रकारचे मसाले आहेत तिखट? 24 प्रकारचे मसाले मिक्स करून काळा मसाला बनवलेला आहे. बर. काळा मसाला बनवताना आपण 24 मसाले आणि मिरची म्हणजे मसाल्याचे आता नाव म्हणजे ते बरेच नाव सांग मसाल्याचे. मसाला भरपूर आहे. मिरचीमध्ये बेडगी मिरची आहे, शंकेश्वरी मिरची, तेजा मिरची, पुन्हा लवंगी, अशा 5 प्रकारच्या मिरच्या मिळून ते काळं तिखट बनवलेलं आहे आम्ही. त्याच्यामध्ये काय फरक असतो बरं वेगवेगळ्या याच्यामध्ये? ते स्वादिष्ट होतं ना ते मसाला. सर्व प्रकारच्या मिरच्या घातल्याने आणि मसाले पूर्ण सगळे दालचिनी, विलायची, लवंग, मिरे, शहाजिरे, असं ते तमालपत्र, ते पूर्ण सगळं चटणी, रामपत्र 24 प्रकार आहेत. एकंदरीत 24 प्लस पुन्हा कांदा असेल, लसण असेल, परत खोबरं, अधिक तेल हे वेगळं सोडून 24 मसाले प्लस त्याचं एक मिश्रण तयार करून आपल्याकडे मिक्सर मशीनवर बनवून आणि ते ग्राहकासाठी उपलब्ध करून ठेवलेलं आहे आपण आपल्याकडे. म्हणजे तुमचे मसाले एकदम चविष्ट आहेत. आणि तुम्ही जाता जाता प्रेक्षकांना काय आवाहन कराल? प्रेक्षकांना म्हणण्यापेक्षा आम्ही जे उत्पादन केलेलं आहे एक वेळ वापरून बघावं आणि त्याच्यानंतर त्यांची जी पसंती आहे ती सुद्धा आम्हाला एक प्रोत्साहन तर देणार आहेच, परंतु त्यांच्याकडून पण आम्हाला काय आणखी सजेशन मिळालं तर अजून आम्ही ह्याच्यात प्रगती करून लोकांची सेवा आम्हाला चांगल्या पद्धतीने द्यायचं जे आमचं ध्येय आहे त्या ध्येयाला आम्हाला आणखीनच बळ मिळेल. आणि एवढीच मी ग्राहकांना आणि जनतेला आम्हाला प्रतिसाद मिळावा एवढीच अपेक्षा आहे आमच्याकडून. तुम्ही आपला पत्ता सांगा आणि आपला संपर्क क्रमांक देखील सांगा. नक्कीच तुमच्याशी आपले प्रेक्षक संपर्क साधतील. माझा हा व्यवसाय आमचा MIDC औद्योगिक क्षेत्र विद्यापीठ रोड मधला रस्ता, साधारण बेनूर टाईल्स ऍपल हॉटेल पासून जे आडवा रस्ता येतो पुढं विद्यापीठाकडं त्या मधल्या रस्त्याला स्वामी समर्थ ऍग्रो इंडस्ट्री डाळ मिल मसाले उद्योग या नावाने प्लॉट क्रमांक MIDC मधला C3 आहे. या ठिकाणी हा व्यवसाय आम्ही चालू केलेला आहे. आणि माझा नंबर आहे 84 211 47 301 820 842 48 31 असा मोबाईल क्रमांक आहे. रेडीमेड पाऊच पॅक आहेत त्याच्यावर सुद्धा स्टिकर लावून सध्या आम्ही या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे, म्हणजे पाऊच पॅकिंगच्या ह्याच्यावर. नक्कीच. तुम्हाला दोघांनाही विश्व विशाल न्यूज कडनं तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण इथंच थांबूयात. खरं तर विश्व विशाल न्यूज वरती आज आपण धडपड करणारे पती पत्नी जे की उद्योजक आहेत त्यांची मुलाखत घेतलेली आहे. आणि खरंच एकदा अवश्य तुम्ही हे मसाले असतील किंवा ह्या डाळी असतील ह्या वापरून पाहाव्या. आणि विश्व विशाल न्यूज वरती आपण अशाच वेगवेगळ्या मान्यवरांना भेटत राहणार आहोत. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर
नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपण ते सांगावं. आणि विश्व विशाल न्यूजला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.